थेट जाऊयात ओबीसी नेते लक्ष्मण हाके बोलतात। आणि त्याची आम्ही बैठक आज घेत आहोत। आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करू आणि ओबीसींना सुद्धा रस्त्यावर उतरवू, एवढंच आम्ही सांगेन। आज सरकारने एक निर्णय घेतला आहे, कास्ट व्हॅलिडिटी समिती असेल किंवा वंशवाद समिती असेल त्याला 30 जून 2024 पर्यंत मुदतवाढ दिली। हे बघा, जरांगेचं एक आंदोलन आणि शासन बेजबाबदारपणे JR काढणं असो किंवा निर्णय घेणं असो, एखाद्या भटक्या विमुक्ताला जर एखादं कास्ट सर्टिफिकेट काढायचं म्हणलं तर 6-6 महिने कालावधी लागतो आणि शासन सर्टिफिकेट वाटतंय, हा कुठला न्याय? शासनाला सर्टिफिकेट वाटण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि अशा वंशावळी शोधणं, नोंदी शोधणं आणि सर्टिफिकेट वाटणं, मला वाटतं हे शासन बेकायदा वागतंय, बेजबाबदार वागतंय आणि ओबीसीचं आरक्षण संपवतंय। पण आजच्या बैठकीत काय आपण प्रामुख्याने मुद्दे आंदोलन ठाम आहे आंदोलन नाही आजच्या बैठकीमध्ये आम्ही ओबीसीतल्या तमाम वेगवेगळ्या ज्या जात समूहाचे जे प्रमुख आहेत, संघटनांचे जे अध्यक्ष आहेत, ॲक्टिव्हिस्ट आहेत, नेते, त्यांना बोलवलेलं आहे। आता मुळामध्ये आपण जे आता मुंबईमध्ये पाहतोय की कशा प्रकारे सरकारला वेठीस धरलं जातंय। सुप्रीम हायकोर्टाचा आदेश असताना की नवी मुंबईमध्ये तुम्ही सोय करा, तरी आदेश असताना आंदोलकांचे पण हाल होतात ते, तरी पण त्या मनोज जरांगेंच्या या दबावाला आणि हटकर भूमिकेला सरकार बळी पडतंय। आणि त्या माध्यमातून जे आम्हाला आता जे पुढच्या आपण ते म्हणतो सावध ऐका पुढच्या आका, तर अशा पद्धतीने या दबावातनं आज तो त्या समितीला एक्सटेन्शन दिलं। उद्या उठून आणखीन त्या सगळे सोयऱ्यासारखा कुठला तरी एखादा JR परत काढला जाईल आणि तो कायद्याने चॅलेंज करता करता आम्हाला 6 महिने लागतील आणि आमचं राहिलेलं ओबीसी आरक्षण संपून जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, त्यामुळं आम्ही सगळ्या ओबीसी समाजातल्या जात समूहातल्या नेत्यांची, ॲक्टिव्हिस्टची आम्ही आता मोठ बांधतोय आणि आंदोलनाचं रूपरेषा कशा प्रकारे आंदोलन आम्हाला घेता येईल, लॉंग मार्च काढायचा, संघर्ष यात्रा करायची, उपोषण करायचं, आंदोलन करायचं, असं आम्ही सर्वानुमते आता आमची बैठक आहे। 2-3 तास आमची ती बैठक चालेल आणि त्याच्यामध्ये आम्ही याच्या पुढचा जो आम्ही मार्गक्रमण करेल। पण एक आहे की आमच्या ओबीसी आरक्षण कोण ओरबडून घेत असेल किंवा ओबीसी आरक्षणाची आमची शेवटची घरघर आहे, आम्हाला करा किंवा मरा ही आता स्थिती आलेली आहे। कारण की तिथं आमदार खासदार पाय घड्या घालतात, ते मांडी लावून बसतात ते, त्यामुळं आम्हाला आता आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ही आम्ही सर्व एक आम्ही वज्रमूठ करू आणि वज्रमूठ करून कशा पद्धतीनं याला काउंटर करायचं आणि आमचं आरक्षण वाचवायचं या संदर्भामध्ये भूमिका घेऊ। आंदोलनावर आम्ही ठाम तर आहोतच, पण 50% जास्त लोकसंख्या असलेल्या ओबीसी भटक्या विमुक्तांची जर आम्ही आंदोलन उभं केलं तर मग शासनाला पळता भुई थोडी करू, हे आम्ही निश्चित सांगू। आम्ही ॲक्शन नाही घेत, आम्ही रिॲक्शन देत आहोत। त्यामुळं आम्हाला कुणी गृहीत धरायच्या भानगडीत पडू नये। जेवढ्या आमदारांनी खासदारांनी जरांगे नावाच्या माणसाला बेकायदा मागण्यांना काल पाठिंबा दिला आहे, त्या माणसांना तुमच्या मीडियासमोर उत्तरसुद्धा देता आलेलं नाही आणि आम्ही त्यांची यादी बनवत आहोत। पंडित होते तिथं, पंडित असो की कुणी असो, अंबादास दानवे असो, नेते अंबादास दानवे म्हणतात मी इथं विरोधी पक्षनेता म्हणून नाही आलेलो, मी इथं मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आलोय। ते बजरंग सोनवणे खासदार की जे 3-4 लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात, ते म्हणतात मी माझ्या समाजासाठी आलोय। तर आम्ही या सगळ्यांची लिस्ट काढतोय ना, का घोडे मैदान लांब नाही, स्थानिक स्वराज्य संस्था आलेल्या आहेत, बघू आम्ही काय करायचं ते। आमचा शासनाला विरोध नाही, आमचा विरोध जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला या झुंडशाहीतनं दबाव बळी पडून जर शासन जर निर्णय घेणार असेल, आमचा त्याला विरोध आहे। साहेब आपण शासनाला जरांगेच्या मागणीला विरोध आहे ना ओबीसी मधल्या। सातत्याने आपण म्हणताय का बेकायदेशीर मागणी मनोज जरांगे पाटील करताय, मात्र घटना तज्ज्ञ म्हणतात का त्यांची मागणी ही कायदेशीर आहे, जी काही सुप्रीम कोर्टाने त्रिसूत्री सांगितलेली ती जर केली तर ती मागणी मान्य होईल। म्हणजे सर्वोच्च न्यायालयापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचं यावरती एक्झामाइन झालेलं आहे। त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या आयोगांनी याच्यावर निर्णय घेतलेले आहेत, हायकोर्ट्सने निर्णय घेतलेले आहेत। हे काय चाललंय आम्हाला नक्की कळत नाही। 5 जजच्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे। ट्रिपल टेस्टची जी पूर्तता केली, तो अहवाल आला, तो आता
हायकोर्टाच्या न्यायालयीन लढ्यामध्ये आहे, पण ते आरक्षण 10% SABC टिकलंय. मग आमचं म्हणणं आहे, मग तुम्हाला OBC केलंय पण वेगळा प्रवर्ग दिला SABC 10%चा, मग तुम्ही का घेत नाही? का या शासन हे जरांगेंना विचारत नाही की ते 10% तुम्ही का घेत नाही? हो, तुम्हाला OBCतनंच दिलंय, वेगळं दिलंय. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे. नाही, याच्यामध्ये असं आहे की सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत आणि मुळात ही एवढं सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट शब्दात सांगून जर मनोज जरांगे हेच म्हणत असतील की मराठा समाजाला OBCतनं आरक्षण पाहिजे, तर मुळात मनोज जरांगे यांचं आंदोलनच हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, हे सुप्रीम कोर्टाच्या विरोधात. माझा प्रश्न मनोज जरांगे नाही